माध्यम विभागाचे प्रमुख श्री नवनाथ बन आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, दोन प्रामुख्याने विषयावरती आजची पत्रकार परिषद आहे. एक विषय आणि दोन्ही विषय हे कालचेच आहेत. काल पुण्याच्या पोलीस आयुक्तांमध्ये रात्री उशिरापर्यंत अशा प्रकारचा एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला की पोलिसांवरतीच कारवाई करावी, पोलिसांवर खटले दाखल करावेत, पोलिसांवरती अॅट्रॉसिटी आणण्याचा प्रयत्न करावा. खरं म्हणजे गेल्या 15 दिवसातलं रोहित पवारांचं हे दुसरं रूप आम्हाला पाहायला मिळालं. 15 दिवसापूर्वी रोहित पवारांनी पोलीस स्टेशनामध्ये पोलीस अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने अत्यंत वाईट भाषेमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अतिशय वाईट भाषेत झापलं होतं. कालही खटला दाखल करावा, अॅट्रॉसिटीज लावली पाहिजे पोलिसांवरती, असा आग्रह करून एक मोठा जमाव काल पोलीस आयुक्तालयामध्ये बसून होता. झुंडशाहीच्या आधारे खटले दाखल व्हावेत हे जर धोरण एकदा स्वीकारलं तर लोकशाही कुठल्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. जी घटना होती, ज्या घटनेमध्ये सांगितलं जातं की त्या 3 मुलीच्या घरी पोलीस गेले आणि मग त्यांनी वाईट भाषेत बोलले, जातीवरनं बोलले. खरं म्हणजे पोलीस हे सातत्याने सांगत होते की तुमच्याकडे जर काही पुरावा असेल तर तो आणा, आम्ही खटले दाखल करू. पण अशा प्रकारचा कोणताही पुरावा समोर न आणता आम्ही सांगतो म्हणून तुम्ही दाखल केला पाहिजे, यासाठी ज्या झुंडशाहीचं हे झालं, ज्या पद्धतीने काल सुरू होतं ते निषेधार्ह आहे. सत्ता कोणाची असो, पण या पद्धतीने कुणी यावं, झुंडशाही करावी आणि पोलिसांवरती दबाव आणावा हे जर प्रयत्न केले गेले, अशा पद्धतीने पायंडे पाडले आणि पोलिसांचं काम करणाऱ्या लोकांवरती दबाव आणला गेला तर पुढच्या काळात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कालही सातत्याने पोलीस सांगत होते की या प्रकरणामध्ये तुमच्याकडे जे काही असेल ते सादर करा, पण तशी कोणतीही माहिती न देता आम्ही सांगतो तेवढंच असलं पाहिजे, खटले दाखल झालेच पाहिजेत, ही भूमिका प्रामुख्याने काल घेतली गेली. लोकशाहीसाठी, लोकशाही मानणाऱ्यांसाठी ही बरोबर नाही. अशा झुंडशाही ही शरद पवार गटाची अधिकृत भूमिका आहे का? शरद पवार यांना ही अधिकृत भूमिका योग्य वाटते का? झुंडशाहीच्या आधारे राज्य चालवावं का? जिथे चूक असेल तिथे पोलिसांच्या विरोधात जरूर तुम्ही बोला, तो अधिकार आहे, पण झुंडशाहीनी दबाव आणण्याचा अधिकार हा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विषय अर्थातच जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं होतं आणि सनातनी धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खरं तर जितेंद्र आव्हाडांचा हा प्रयत्न म्हणजे पुन्हा एकदा आत्ताच मालेगाव खटल्यानंतर जो हिंदू दहशतवादाचा काँग्रेसने जो एक फुगा निर्माण केला होता, फेक नॅरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तो न्यायालयाच्या निकालाने
उद्ध्वस्त झाला, पण हताश झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने पुन्हा एकदा नव्याने हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण ही त्याची उदाहरणं आहेत. दस्तूरखुद्द महात्मा गांधी, माझ्याकडे गांधींचा तो रेफरन्स आहे, स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घेत होते. त्यांचं हे वाक्य, आय हॅव असर्टेड माय क्लेम टू बिंग ए सनातनी हिंदू, हे त्यांचं महात्मा गांधींचं वाक्य आहे. संदर्भासहित मी तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठवायला तयार आहे. आणि स्वतः गांधीजींनी ज्या म्हटलं त्या गांधींच्या विचारालाच केवळ मतांच्या राजकारणासाठी काळीमा फासण्याचं काम आता ही मंडळी करतायत. आणि पुन्हा एकदा हिंदू दहशतवादाचा नव्याने काहीतरी निर्माण करावं यासाठी धडपड सुरू आहे. जी उदाहरणं आव्हाडांनी काल दिली त्या सगळ्या उदाहरणामध्ये कुणालाही हिंदू समाजामध्ये सन्मान नाही तर गुन्हेगार मानलं जातं, हे आपण विसरता कामा नये. ज्या ज्ञानेश्वरांना त्रास दिल्याचा उल्लेख आव्हाडांनी ट्विटमध्ये केला, आज ज्ञानेश्वरांची 700 वर्षानंतर सुद्धा पालखी निघते महाराष्ट्रामध्ये, हे सन्मानाने आज आपण सगळ्यांनी, हा हिंदू समाज आहे जो सनातनी हिंदूचा अर्थ असा आहे जो सर्वांना सोबत घेऊन जाणारा, सर्वांना सोबत नेणारा. त्याच्या उलट दहशतवाद्यांचं समर्थन, कौतुक या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं होतं, हे आपण विसरून चालणार नाही. ज्या जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं त्याच आव्हाडांनी इशरत जहांमध्ये, इशरत जहांचं कौतुक कुणी केलं होतं, तिचा सन्मान, तिच्यासाठी काय ती सत्कार, काय ती एक अँब्युलन्स ठेवली होती तिच्या नावाने, हे जितेंद्र आव्हाडांनीच केलं होतं. बाटला हाऊसचं एन्काउंटर झालं दहशतवाद्याचं, त्यानंतर सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आल्याचं आपण वाचलं, सांगितलं गेलं काँग्रेसकडून. आणि त्यामुळे एवढंच काय, माझं तर पुढचं म्हणणं आहे, ज्या पहलगाममध्ये हिंदू आहे म्हणून मारलं गेलं, आज आव्हाडजी तुम्हाला हिंदू आतंकवाद्याबद्दल बोलताना आनंदाच्या उकळ्या फुटतायत, सनातनवाद्यांबद्दल बोलताना आनंदाच्या उकळ्या फुटतायत, पण मुस्लिम दहशतवाद्यांनी मारलं असं म्हणून दाखवा, निषेध करून दाखवा. कारण हिंदू हा कधीच दहशतवादी नव्हता, हिंदुत्व हे कधीच दहशतवादी नव्हतं. पण पृथ्वीराज चव्हाणांनी आता घेतलेली भूमिका असो, त्याच्या पाठोपाठ घेतलेली भूमिका असो, जितेंद्र आव्हाडांनी, माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना, त्यांना ज्या हिंदू धर्माबद्दल आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं सातत्याने सांगतात आणि कृतीमध्ये हिंदुत्व सोडल्याच्या अनेक गोष्टी करतात, त्या उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे की आता जितेंद्र आव्हाड किंवा काँग्रेसचं भूमिका तुम्हाला मान्य आहे का? हिंदू सनातनीच्या नावाखाली पुन्हा एकदा हिंदू दहशतवादाचं नव्या रूपात आणण्याचा, ती व्याख्या रूढ करण्याचा, हिंदू समाजाला बदनाम करण्याचा जो खटाटोप अट्टाहास आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण मंडळी करतायत, त्याला उद्धव ठाकरेंची मान्यता आहे का, हा आमचा पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे सनातनाच्या विरोधात गरळ ओकून केवळ अल्पसंख्याक मतासाठी अशा पद्धतीने लांगुल चालन करण्याने प्रश्न मिटणार नाही. कारण जनता इथली यांचं ढोंग ओळखू नये, ही जनता
अशा पद्धतीच्या कारस्थानाला बळी पडणार नाही एवढा विश्वास आहे. काही प्रश्न असतील विचार. नाही, माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे त्यांच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर पुरावे असतील तर जरूर पोलिसांना ते द्या. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जर अशा पद्धतीने जर कुणी बोलल्याचं पुरावे तुमच्याकडे असतील ते निषेधार्ह आहे, त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. पण केवळ झुंडशाहीच्या आधारावरती दबाव आणून आम्ही म्हणतो म्हणून खटले दाखल करा अशी भूमिका घेणं, झुंडशाहीने करणं हे कुठल्याही लोकशाहीला पोषक नाही, हे नक्की. ते नेहमी नवीन काहीच नाही. उद्धव ठाकरे नेहमीच अनेक डगरीवर पाय ठेवताना दिसतात. हे त्यांचं 2 डगरीवर पाय ठेवण्याचं नवीन नाहीये. महाविकास आघाडीत असतानाही त्या अनेक वेगळ्या स्वरूपाच्या बातम्या आपण ऐकल्या होत्या. ते कुणासोबत जायचा प्रयत्न करतायत. जिथे त्यांना लाभ दिसतो तिकडे ते वळतात. ज्यावेळी ते वर्षानुवर्ष ते भाजपासोबत राहिले कारण इथे लाभ दिसत होता. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आपला मुख्यमंत्री होण्याचा लाभ स्वार्थ पूर्ण होऊ शकतो, त्या क्षणी ते महाविकास आघाडीसोबत, काँग्रेससोबत गेले. हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हे सगळं गुंडाळून ठेवून ते त्यांच्यासोबत गेले. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात येतंय महाविकास आघाडी महापालिकांच्या निवडणुकांसाठी कुचकामी ठरतीये, त्या क्षणी ज्या राज ठाकरेंवरती त्यांनी कडाडून टीका केली त्या राज ठाकरेंना त्यांनी साथ घालायला सुरुवात केली. त्यामुळे जिथे लाभ दिसतो तिकडे राज ठाकरे, त्या डगरीवरती राज ठाकरे वळताना दिसतात. उद्धव ठाकरे त्या डगरीवरती उद्धव ठाकरे वळताना दिसतात. सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.